मंदिरासमोर गटारीचे घाण पाणी, मस्जिद समोरही तीच अवस्था आणि निवडणूक जिंकल्यानंतर लगेच जय श्रीराम आणि अल्लाहू अकबरच्या घोषणा देत चर्चेत आलेल्या नगरसेवक आज नेमके कोठे आहेत? नांदेड सिटी न्यूज नेटवर्क. हिंगोली गेट ते गोविंदनगर जाणाऱ्या रस्त्यावरील मंदिरासमोर मोठ्या प्रमाणात गटारीचे पाणी साचले आहे. आता मंदिर आहे बाजूला, मंदिरामध्ये आम्ही पूजा वगैरे करायला येतो. पूजा करताना हे घाण पाण्यातून जाणं येणं हे असं शक्य नाही ना. भाविकांना त्याच घाण पाण्यातून वाट काढत मंदिरात जावे लागत असून स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की अशा अस्वच्छ परिस्थितीत पूजा अर्चा करणेही कठीण झालं आहे. याआधी मस्जिद समोरही अशीच गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. साचलेल्या पाण्यात 5 वर्षाची चिमुकली पडल्याची घटना घडली होती. मात्र त्यानंतरही प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी कायमस्वरूपी उपाययोजना केल्याचे दिसत नाही. निवडणूक जिंकल्यानंतर धार्मिक घोषणा देणारे लोकप्रतिनिधी आज नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर मात्र शांत का आहेत? मंदिर असो किंवा मस्जिद, दोन्ही ठिकाणी नागरिकांना गटारच्या घाण पाण्याचा सामना करावा लागत आहे. मंदिराचा हा परिसर वार्ड क्रमांक 10 मध्ये तर मस्जिदचा परिसर वार्ड क्रमांक 11 मध्ये येतो. आता नागरिकांचा एकच सवाल आहे, घोषणांपेक्षा नागरिकांच्या मूलभूत सुविधा महत्त्वाच्या नाहीत का? आणि या अस्वच्छतेतून नागरिकांची सुटका नेमकी कधी होणार?